नागपुर के बाढ़ और सुरक्षा हालात पर पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने समीक्षा की। उन्होंने प्रभावितों को मुआवजा देने का भरोसा दिलाया। साथ ही जाति प्रमाण पत्र पर बोलते हुए कहा कि वैलिडिटी कमेटी स्वायत्त है और इसमें किसी का हस्तक्षेप नहीं है। साथ ही उन्होंने कई अहम मामलों पर भी चर्चा की है। ऐसा की त्यांच्या पक्षाचा जो काही निर्णय घ्यायचे अधिकार त्यांना आहेत, सुनेत्रा पवारजींना आहेत, परंतु महायुतीमध्ये कुठल्याही शंका कुशंका डॅमेजेस होणार नाही याची काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारी आमची सर्वांची आहे। म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी आणि देवेंद्रजी आणि सुनेत्रा पवारजी या सर्वांनी आणि आम्ही सर्वांनी हा या ठिकाणी एक आचारसंहिता बांधली केली आहे सर्वांनी आम्ही की महायुतीला शिवसेनेला भाजपाने कुठल्याही पद्धतीने डॅमेज करायचं नाही, राष्ट्रवादीने भाजप शिवसेनेला डॅमेज करायचं नाही, आम्ही एकामेकाच्या समोर येणार नाही, असा सर्वांनी विचार करून चालायचा आहे। तर मला वाटतं की जे काही तुम्ही सांगताय त्यामध्ये सुनेत्रा पवारजी निश्चितपणे वेगळा काहीतरी विचार करतील। नाही, मला याच्याबद्दल आज काही बोलायचं नाहीये। फक्त आम्ही सर्वांनी महाराष्ट्राच्या महायुतीला कुठेही घातक होईल किंवा कुठेही त्या ठिकाणी एकामेकाच्या मनात शंका उत्पन्न होईल असं कुठलंही पाऊल कोणी उचलायचं नाहीये। नाही, असं बोलणं योग्यच नाही आहे। लक्ष्मण हाकेजींना माझी विनंती आहे की प्रसाद लाड आमचे भारतीय जनता पार्टीचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत। मराठा आणि ओबीसी समाजामध्ये समन्वय करण्याकरता प्रसाद लाडची भूमिका महत्त्वाची आहे। दोन्ही समाज समोर समोर येणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा प्रसाद लाड यांनी मधल्या काळात घेतलेली आहे। त्यामुळं एखाद्या व्यक्तीवर अशा पद्धतीने कोणी बोलू नये, कारण प्रसाद लाड हे कधी या ठिकाणी कुठल्याही असं असंस्कारी काम करत नाही ज्यातनं प्रसाद लाडवर अशी टीका होईल किंवा असं बोलेल। लक्ष्मण हाकेजीने माझी सूचना आहे, विनंती आहे की या पद्धतीने प्रसाद लाडवर त्यांनी बोलू नये, कारण प्रसाद लाड हे या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचे महायुतीमध्ये समन्वयक म्हणून आहेत। त्यांच्या भूमिकेवर त्यांनी अशा पद्धतीने बोलणं योग्य होणार नाही।